लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल जे काही समाजामध्ये गोंधळ चालू चालू झालेला आहे, त्यावरती एकच भाष्य नीट जर आपण समजून घेतला, तर लक्षात येईल, की ते समजा ते एक जर असं एक बीज आहे, ते ऑलरेडी आपल्या मातीमध्ये आता रोवल्या गेलेलं आहे. आता आपण ते चूक आहे की बरोबर आहे, आपल्या संस्कृतीच्या बरोबर आहे की अगेन्स्ट आहे, यावरती चर्चा करून किंवा गोंधळ करून काहीही उपयोग होणार नाहीये. ऑलरेडी ते आता आपल्या संस्कृतीत आलेलं आहे. मग बेटर वे आपण ह्याला काढून टाकू शकतो का? तर नाही काढू शकत. आपण एक चांगली गोष्ट ही करू शकतो, की आपण कायद्यामध्ये बदल करू शकतो. उदाहरणार्थ, जे मुलं लिव्ह इन मध्ये राहत आहेत, ते लिव्ह इन मध्ये का राहत आहेत? कारण त्यांना लीगल लग्न का करत नाहीयेत ते? कारण त्यांना लीगल प्रोसेसमध्ये जायचं नाही. तुम्ही जर लिव्ह इन रिलेशनशिपचे जे जोडपे आहेत, त्यांना जर लीगलाइज्ड केलं, कारण बाकीच्या देशामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला खूप जास्त प्रोटेक्शन आहे. आपल्या देशामध्ये ऑलरेडीच ते एक्सेप्टच केलेलं नाहीये. म्हणून त्याच्याशी रिलेटेड काहीच प्रोटेक्शन नाहीये. काहीच लॉ असं स्पेसिफिक लॉ बनलेला नाहीये. तुम्ही जास्तीत जास्त लिव्ह इन रिलेशनशिपला जर प्रोटेक्शन्स दिले, लीगलाइज्ड केलं, म्हणजेच नवरा-बायकोचं जसं लीगलाइज्ड तुम्ही करता, तसंच जर लिव्ह इन रिलेशनशिपला तुम्ही प्रोटेक्शन देऊन जर लीगलाइज्ड केलं, तर कदाचित हा वाद थोडासा कमी होऊ शकतो असं मला वाटतं.